सुपर खूबसूरत मित्रांनो, आज चॅलेंजचा डे 4 आहे. तर आज सकाळची सुरुवात अर्धा लिटर पाणी, त्यानंतर 1 कप कॉफीने सुरुवात झालेली आहे दिवसाची. आणि नाश्त्याला आज आपण बघूयात, पुन्हा आपला ट्रॅडिशनल नाश्ता आहे, जे घरात शिजतं तेच आपण नाश्त्याला घेतो. जास्त काय चग्गी पंगी याच्यामध्ये घेत नाही, फक्त आपला कंट्रोल आहे कार्बवर. प्रोटीन वाढवतोय आपण आणि कार्ब कमी ठेवतोय, फॅट आपण जेवढं टाळता येईल तेवढं टाळायचा प्रयत्न करतोय. तर आज नाश्त्याला नेहमीप्रमाणे 5 अंडी घेतलेली आहेत, 4 एग व्हाईट आणि एक एग येलो सोबत ड्रमस्टिक घेतलेली आहे. मी ड्रमस्टिकची क्वांटिटी जास्त आहे पण ग्रेव्हीची क्वांटिटी कमी आहे. डाळीची थोडी भाजी आहे, जी टिफिनला झाली होती मुलांच्या वडिलांच्या, ती घेतलेली आहे. सोबत मी अर्धा भाकरी घेतलेली आहे. तर हा आहे साधारण माझा 300 ते 350 कॅलरीचा सकाळचा ब्रेकफास्ट. बघूयात आता दुपारी लंचमध्ये आपल्याला काय घेता येईल, मी तुम्हाला शेअर करेन. मी आता बार्शीवरून आलो धाराशिवला. धाराशिव ही माझी सासवड आहे. धाराशिवच्या पुढे वडगाव सिद्धेश्वर म्हणून गाव आहे, जी माझी सासवड आहे. आता मी चाललोय सासवडीला. बायकोनं पुण्यातून निघताना सांगितले काय काय सामान घेऊन यायचं पुण्याला. आता माझ्यासोबत चॅलेंज हे आहे की दुपारच्या लंचमध्ये सासरवाडीला काय मिळणार आहे ताटामध्ये, हे आता एक सरप्राईज असणार आहे. कारण मी तिथं सांगू शकत नाही की मी डाएटवर आहे किंवा मी हा एक नवीन टास्क फॉलो करतो, हे सांगता येणार नाही माझे ते. त्यामुळे आता इंटरेस्टिंग होणार आहे. दुपारच्या जेवणाचं ताट सावयाचा पाहुणचारांसोबत काय काय येणार आहेत, आता त्यामध्ये चॅलेंज असणार आहे. तरीही आपण त्याच्यामध्ये काय बाजूला करायचं, काय खायचं, हे आता डिसाईड करूयात. तर ज्यावेळेस समोर ताट येईल त्यावेळेस कळेल. आता समोर ताटामध्ये एवढं सगळा सासरवाडीचा मेवा आता मला जाताना घेऊन जायचा आहे. कुरवड्या, पापड्या, उन्हाळ्याची वाळवण, गहू, ज्वारी, डाळ, लोणचं, भात आहे, बटाट्याची भाजी आहे, 2 चपात्या, भात, लोणचं आणि 2 पापड, कांदा. हे असं आज दुपारचं जेवण आहे. याच्यामध्ये आपण भाजी थोडी कमी खाणार आहे, भात आपण थोडा कमी खातोय. बघूयात. जेवणाचं ताट बघून आज दुपारच्या मलाही थोडं हायसं वाटलं. म्हणजे चला, जास्त तळलेले आयटम नाही आहेत, गोड काय आयटम नाही आहेत, हे बरं झालं. मग या ताटातलं मी ताटामध्ये अपग्रेड काय केलं की जे डाळीची जी आमटी होती ती मी मागून घट्ट डाळ घेतली. त्यानंतर 3 वाटी डाळ घेतली मी आणि राईस घेतला. चपाती एकच खाल्ली, 3 वाटी डाळ आणि राईस, अशा कॉम्बिनेशनमधून मी आज दुपारचं लंच उरकलं. थोडे शेंगदाणे होते, थोडे शेंगदाणे घेतले. कार्ब डेफिनेटली दुपारच्या जेवणामध्ये एक्स्ट्रा झालंय, प्रोटीन नक्कीच कमी झालंय. आता संध्याकाळच्या जेवणामध्ये आपल्याला हे कव्हरअप करायचंय. बघूयात संध्याकाळच्या जेवणामध्ये कसं कव्हरअप करता येईल ते. रात्रीचे साधारण आता 10 वाजलेत. भूक लागलेली आहे खूप, त्यामुळे आता मी एक ॲपल घेतोय संध्याकाळी. आणि साधारण 11:30 वाजता मी पुण्यात पोहोचेल. आणि 11:30 वाजता पुण्यात पोहोचल्यानंतर मी माझा डिनर करेल. डिनर ऑलमोस्ट माझा रेडीच आहे. डिनर मी सांगितले 5 अंडे, थोडं सलाड आणि चतकोर भाकर. आता साधारण रात्रीचे 11:30 वाजलेत. मी आता पुण्यात पोहोचले. दुपारी आपल्या जेवणामध्ये एक चपाती घेतली होती आपण आणि राईस आपण घेतला होता. सोबत आपण 3 वाटी डाळ घेतली होती, जेणेकरून प्रोटीन आणि तिन्ही गोष्टी मॅच होतील. संध्याकाळी आपण डिनरमध्ये काय करतोय, पुन्हा एकदा 5 एग व्हाईट घेतोय, अर्धी भाकरी घेतोय आपण जेवणामध्ये संध्याकाळच्या, काकडी आणि गाजर. अशा पद्धतीनं आपलं आज रात्रीचं जेवण असेल. पूर्ण दिवस आजचा प्रवासात गेला. साधारण 300-350 किलोमीटर डिस्टन्स झालं होतं. त्यामुळं रात्रीचं जे शतपावली आहे ते आज काय होणार नाही आहे. पण डेफिनेटली उद्यापासून मी माझी जिम स्टार्ट करते आणि कार्डिओ स्टार्ट करते. सो स्टे ट्यून्ड. सुपर खूबसूरत मित्रांनो, गुड नाईट.